मला ही इडली भारी आवडते, पण जशी बाहेर मिळते ना तशी इडली घरी होत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. त्यासाठी बाऊल घेतलं. बाऊलमध्ये 4 ग्लास राशनचा तांदूळ मोजून घ्यायचा. त्याच ग्लासाने 1 ग्लास सोल उडदाची डाळ घ्यायची. आता हे सगळं 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकून 5 तासासाठी भिजत ठेवायचं. 5 तासानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे. आता त्याच ग्लासाने 1.5 ग्लास जाडे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. ते पोहे त्यामध्ये टाकायचे आणि 5 मिनटं अजून राहू द्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यातलंच थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. आता बॅटर सगळं काढल्यानंतर जवळपास एखादा मिनटं लगातार याला फिरवून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून रात्रभरासाठी राहू द्या. दुसऱ्या दिवशी पाहू शकता अशा पद्धतीने बॅटर झालेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चमच खायचा सोडा टाकला. जर बाहेरच्यासारखी इडली पाहिजे असेल ना तर सोडा जरूर टाका. बाहेरच्या इडलीमध्ये सुद्धा सोडा राहते. त्यामुळे काय होईल, इडलीचं बॅटर खूप जास्त असं हलकं होईल. तर पाहू शकता बॅटर एकदम छान असं फुललेलं आहे. पातेल्यातून बाहेरसुद्धा येत आहे, इतकं छान असं बॅटर झालेलं आहे. लगातार 1-2 मिनटं फिरून घ्यायचं. त्यानंतर इडली पात्रात टाकायचं आणि 10 ते 15 मिनटं बारीक ते मीडियम गॅसवर इडली वाफवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खूपच मस्त हलक्या अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. आता एका हाताने जरी तोडली ना तरी ही इडली आरामशीर तुटेल, अजिबात गच्च नाही. इतकी मस्त हलकी फुलकी जाळीदार इडली तयार झालेली आहे. आता तुम्ही जेव्हा बनवून आणि करून खासाल की नाही तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की ही इडली किती अशी हलकी झालेली आहे. पाहू शकता. आणि त्या तुम्हालाही खूप भूक लागली आणि भाजीपोळीचा कंटाळा येत असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, कुटलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ, अद्रक लसणाची पेस्ट, 1 चमचा तूप, बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर आणि पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं. तवा गरम झाल्यानंतर त्यावर हे बॅटर टाकायचं. तूप तेल काही टाका, नाही टाकलं ना तरीही चालेल. उलटपुलट करून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं. आहे की नाही खूपच सोपी झटपट अशी रेसिपी. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही, चवीलाही एक नंबर आहे. चटणीसोबत, सॉससोबत, लोणच्यासोबत, कशाही सोबत खा, चवीला एक नंबरच लागणार आहे. अशी खाल्ली ना तरी भारीच लागणार आहे. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा. मध्ये 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा मेथीदाणे स्वच्छ धुवून घ्यायचं. आता धुतल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवा. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर 4-5 तास भिजवले तरीही चालतील. हिरवी मिरची, अद्रक, थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबिरी टाकली. कोथिंबिरी, पालक काहीही तुम्ही टाकू शकता आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चवीनुसार मीठ, जिरं टाकायचं. बॅटर तयार झालेलं आहे. काहीही इनो, सोडा वापरायचं सुद्धा काम नाही. आता बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबिरी आणि पनीर किसून टाकलं. बारीक चिरलेलं टमाटर, शिमला मिरची आणि थोडं चीजसुद्धा टाकलं. चवीनुसार मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकलं. छान असं मिक्स केलं. सारण तयार झालं. आता डोश्याचा तवा छान गरम होऊ दिला. त्यावर अशा पद्धतीने डोसे बनवले आणि वरून सॉस टाकून घेतला आपल्या आवडीचा आणि जे सारण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता वरून अजून त्यामध्ये भरपूर असं पनीर खिसून टाकलं. ऑरिगॅनो टाकून घेतलं आणि छान खालून मस्त शेकल्यानंतर अशा पद्धतीने घडी टाकून घेतली. आता तुम्हाला जसं बनवायचं ना तसं तुम्ही बनवू शकता. दिसायला जेवढं मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा एक नंबर आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि कधीही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आहे की नाही खूपच पौष्टिक अशी रेसिपी. पण बनवायची पद्धत कशी वाटते? तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तर बरेच वेळेस खाल्ली असेल, पण कधी शेवग्याच्या पानाची रेसिपी बनवली का? बनवली नसेल ना तर लगेच बनवायला घ्या. अतिशय पौष्टिक आणि गुणकारी असे ही पानं राहतात. तर फांद्या तोडून आणल्या, त्याची पानं काढून घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे. अगदी मेथीच्या पानासारखे हे पानं दिसते. तर त्यामध्ये 3 ते 4 कांदे किसून घालायचे. हिरव्या मिरच्याचा ठेचा, भरपूर तीळ, जिरं, धण्याची पावडर, चवीनुसार मीठ, हळद टाकायचं, मिक्स करायचं. त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं, थोडं बेसन पीठ टाकलं, मिक्स करून घेतलं. थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ताव्यावर तूप टाकून घेतलं. गॅसची फ्लेम एकदमच बारीक ठेवायची आणि थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं. जाड पातळ तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता. आता मी डायरेक्ट ताव्यावरच हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. एकदाच मोठ्या साईजचं बनवून घ्यायचं.
तूप तेल काहीही लावा, नाही लावलं तरी चालेल, पण तुपाने थोडा खमंगपणा वाढेल. जेव्हा हे तुम्ही भाजसाल की नाही, अख्ख्या घरभर या पानाचा मस्त असा वास सुटते. आणि दह्यासोबत खायला घ्या गरमागरम शेवग्याच्या पानाचं थालीपीठ. चवीला म्हणसाल ना तर एक नंबर आहे, पण पौष्टिकसुद्धा खूप आहे.